नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी मिलिंद भागवत. न्यूज 18 लोकमतवर इथून पुढचा काही काळ सलगपणे देशाचे अतिशय महत्त्वपूर्ण अशा प्रकारचे नेते आणि गृहमंत्री अमित शाह यांची एक्सक्लुझिव्ह मुलाखत तुम्ही पाहणार आहात. नेटवर्क 18चे एडिटर इन चीफ राहुल जोशी यांनी ही मुलाखत घेतली आहे आणि राज्यपालांच्या त्या वादग्रस्त पत्रावरून अमित शाह यांनी सुद्धा नाराजी व्यक्त केली आहे. राज्यामध्ये काही दिवसांपूर्वी राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्यामध्ये जी पत्रापत्री झाली होती त्यावरून चांगलंच राजकीय वादळ निर्माण झालं होतं आणि या पत्रात वापरलेल्या शब्दांवरून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नाराजी व्यक्त केली. राज्यपालांनी वापरलेल्या शब्दांबद्दल त्यांनी नापसंती व्यक्त केली. राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं होतं. या पत्रासंदर्भात अमित शाह यांनी थेट भाष्य केलं आहे. त्यांना थेट प्रश्न विचारण्यात आले. तसंच शिवसेनेबद्दल सुद्धा अमित शाह यांनी सूचक विधान केलंय. शिवसेनेशी आम्ही संबंध तोडलेले नाहीत, साथ त्यांनी सोडले. इतक्या स्पष्टपणे शाह यांनी भाजप आणि शिवसेनेतले नातेसंबंध स्पष्ट केले. टीआरपीसाठी सुशांतची मीडिया ट्रायल करणं योग्य नव्हतं असं म्हणत त्यांनी माध्यमांनाही फटकारलं. पण याच वेळेला भाजपमुळे सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणाला वाचा फुटली असा दावा सुद्धा अमित शाह यांनी केला. शिवसेना और भारतीय जनता पार्टी में बहुत ज़्यादा तनाव, बहुत ज़्यादा लड़ाई चल रही है पिछले कुछ महीनों से. वहाँ के गवर्नर भगत कोश्यारी जी ने कहा उद्धव ठाकरे जी से कि आप कब से सेक्युलर हो गए. अभी उनका कुछ दिनों पहले का बयान है. इस बयान को राज्यपाल से ये बयान आ रहा है, इससे आप पार्टी कैसे देखती है, इसको आप कैसे देखते हैं? देखिए, मैंने पत्र पढ़ा है और एक पासिंग रेफरेंस उन्होंने दिया है, मगर मुझे भी लगता है कि थोड़ा शब्दों का चयन टाला होता तो अच्छा होता. सुशांत सिंह राजपूत का जो केस है ये एक महाराष्ट्र वर्सेस बिहार एक लड़ाई में बदल गया है और बिहार चुनाव में एक अहम मुद्दा है. क्या आप इस बात को मानते हैं? देखिए, मुझे मालूम नहीं है जमीन में ये केस कितना चुनावी मुद्दा बना है, मगर बना भी है तो इसका कारण हम नहीं है. अगर पहले से सीबीआई को दे दे तो चुनावी मुद्दा ही न बनता. शंकाएं तो पहले दिन से खड़ी हो गई थी. क्यों पकड़ कर रखना, दे देना चाहिए था. अब ये ऑर्डर भी हमने नहीं करा, उच्चतम न्यायालय ने किया है. उच्चतम न्यायालय ने जब सीबीआई को कहा कि आप जांच करिए तो हमें कर रहे हैं. मगर मैं इतना मानता हूं कि सुशांत सिंह जी की जगह कोई भी व्यक्ति हो, अगर अपमृत्यु होती है तो इसकी जांच ढंग से होनी चाहिए, न्यायिक होनी चाहिए, न्यूट्रल होनी चाहिए. जल्दी में आपको लगता है कि केस को क्लोज कर दिया था मुंबई पुलिस ने? मैं कोई टिप्पणी करना नहीं चाहता क्योंकि सीबीआई जांच कर रही है और अभी कोर्ट के सामने मामला है. परंतु परसेप्शन जो बना था उस वक्त वो ठीक नहीं बना था. हाल ही में चिदंबरम जी ने कहा है कि कांग्रेस का ये स्टैंड है कि 370 को रेस्टोर करना चाहिए, स्पेशल स्टेटस कश्मीर में वापस आना चाहिए. क्या कहना चाहेंगे आप इस बारे में? तो कांग्रेस पार्टी ने पार्लियामेंट में भी ये स्टैंड लिया था कि 370 नहीं जानी चाहिए. मगर मेरा तो विनंती है कि राहुल गांधी और सोनिया गांधी चिदंबरम जी का जो स्टेटमेंट है इसको एक बार एंडोर्स कर दे जरा, तो देश की जनता को मालूम पड़े. चिदंबरम जी का जो स्टेटमेंट है उसको राहुल गांधी और उन्होंने तो कांग्रेस की तरफ से ही बोला है. उन्होंने कहा ये तो कांग्रेस का मत है. फिर भी राष्ट्रीय अध्यक्षा ने इसको रिपीट करना चाहिए, राहुल जी ने भी रिपीट कर देना चाहिए. चाइना जो है दुनिया को एक बाइपोलर वर्ल्ड की तरह देखता है. एक तरफ चाइना और एक तरफ यूएस. इनफैक्ट अगर देखें तो पिछले कुछ सालों में चाहे वो ऑस्ट्रेलिया हो, जापान हो, वियतनाम हो, फिलीपींस हो, या यहाँ तक कि ताइवान को भी पिछले एक साल से काफ़ी परेशान कर रहा है. तो क्या लगता है इसका कुछ डिप्लोमेटिक इंडिया बाकी देशों के साथ मिलकर इसका कोई इंटरनेशनल स्तर पे कोई हल सोच रहा है, कोई हल निकाल रहा है, बातचीत चल रही है? देखिए, अब उनके हर देशों के साथ अलग अलग प्रकार के रिश्ते हैं, हमारे साथ भी अलग प्रकार के रिश्ते हैं. परंतु जहां तक भारत का सवाल है, मैं इतना स्पष्ट कह देता हूं कि हम हमारी सीमाओं के लिए और सार्वभौमत्व के लिए जागरूक है.
दरम्यान शिवसेना भाजपचे संबंध आणि अन्य काही मुद्द्यांवर अमित शहा यांनी जी प्रतिक्रिया दिली आहे मुलाखतीमध्ये नेटवर्क 18ला, त्यावर शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांची एक प्रतिक्रिया आपल्या हाती आहे, ते पाहूया. माननीय गृहमंत्री अमित शहाजींनी जे वक्तव्य केलं तेच तर खरं वक्तव्य आदरणीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांनी केलं की जे शब्द त्यांनी त्या पत्रात लिहिले ते गर्हणीय होते, गंभीर दखल घेण्यासारखे होते, किंबहुना अवमानित करण्यासारखे होते. आणि मला वाटतं आत्ता माननीय गृहमंत्र्यांनी ते मान्य केल्यानंतर त्यावर आणखी भाष्य करण्याची गरज नाहीये. त्यातूनच ते सत्य बाहेर पडलेलं आहे. आणि अमित शहा यांची ही संपूर्ण एक्सक्लुझिव्ह मुलाखत तुम्ही नंतर थोड्याच वेळात सविस्तरपणे पाहणार आहात. वळूयात अन्य काही बातम्यांकडे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे उस्मानाबाद करता रवाना झाले आहेत. 2 दिवसांचा हा दौरा असणार आहे शरद पवार यांचा. काही वेळापूर्वी ते बारामतीहून निघालेले आहेत. सिद्धार्थ गोदाम आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. सिद्धार्थ, शरद पवार कोणकोणत्या भागाला भेट देणार आहेत आणि कुठल्या गावी भेट देणार आहेत प्रामुख्याने? मिलिंद, आज दिवसभरामध्ये शरद पवार जवळपास 10 ते 12 गावांमध्ये भेटी देणार आहेत. त्या गावाच्या शिवारामध्ये जे पिकांचं नुकसान झालं त्याची पाहणी करणार आहेत आणि काही शेतकऱ्यांचं मनोगत आहे ते जाणून घेणार आहेत. उशिरा का होईना, मात्र आता राजकीय नेते विरोधातील असतील किंवा सत्तेतील असतील ते आता दौऱ्याला सुरुवात त्यांनी केलेली आहे. मी काकरंबा गावामध्ये आहे आणि याच शेतीमध्ये जे आहे शरद पवार भेट देणार आहेत. आपण बघू शकतो की शेतीची काय अवस्था झालेली आहे. नदीचं पात्र वाटतंय कारण मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे प्रवाहात सगळी जमीन जी आहे खरडून गेलेली आहे आणि नदीच्या पात्रामध्ये जसे दगडगोटे आणि दिसतात तशी आहेत. म्हणजे एकंदरीतच काय परिस्थिती असेल राज्यभरामध्ये किंवा मराठवाड्यामध्ये ही आपल्याला बघता येईल. शरद पवार 10 वाजता दौऱ्याला सुरुवात करतील. मी काकरंबा गावातील काही शेतकऱ्यांसोबत आहे कारण या ठिकाणी येऊन शरद पवार हे भेट देणार आहेत. काय वाटतं तुम्हाला, शरद पवारांची भेट झाल्यानंतर काय स्थिती सुधारेल? शेती सुधारून देतील अशी अपेक्षा आहे आमची. काय अपेक्षा का नाही, आमचे नुकसान झालेली भरपाई करून द्यावी एवढीच अपेक्षा. कसं नुकसान कसं? माती गेली, मोटरी गेल्या, ड्रीप गेल्या, सोयाबीन गेली. हीच नुकसान आमच्या शेतकऱ्याची, दुसरं काय. तरुण शेतकरी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आलेले आहेत. काय अपेक्षा आहे तुम्हाला आता पवारांच्या दौऱ्यावर? माननीय शरद पवार साहेब आज इथे येतात. प्रथम त्यांचे आभार. माजी कृषी मंत्री असल्यामुळे आम्हाला थोडी अपेक्षा आहे की त्यांच्याकडून की ते आमचं झालेलं नुकसान व्यवस्थित पाहून नुकसान भरपाई जाहीर करतील. परंतु ह्या पूर्वीच्या पावसाने आमचं पिकं गेलेली आहेत, पण ह्या पावसानं आमची पिकं तर गेलेली आहेत, राहिलेली. पण पिकं जाऊन आता इथं बघू शकता तुम्ही माती सुद्धा गेलेली आहे वाहून. आणि आता अशी धरणं तळी एवढी आमच्याकडची भरलेली आहेत, 2 वर्षापर्यंत कुठलंही तळ रिकामं होणार नाही. त्यामुळे आता आमच्या पुढे सर्वात मोठा प्रश्न असा आहे की आता वापसा झाल्यानंतर तर शेती कशी करायची, पुढची पेरणी कशी? पुढची पेरणी कशी करायची. काय अर्थ, काय पिकाचे नुकसान झालं शिवारात? सोयाबीन काढून 2-2 एकराची सोयाबीन काढून कोणते पिकं गेले? सोयाबीन गेले, सोयाबीन गेले, कांदा गेला, सोयाबीन गेला, कांदा गेला. हा, जवळजवळ 3-4 शेतकऱ्याचे आतूच माळे, सोपान माळे, रोचकरी ह्यांची पिकाची नुकसान ढिगारी आहे ती तेवढे सगळे ढिगारी वाहून गेली पाण्यामध्ये. हे राजकीय लोक आता येऊ लागले, थोडं उशीर केला असं वाटत नाही? उशीर झाला. उशिरा का होणार, त्यांना समजले की बाबा जरा उस्मानाबाद जिल्ह्यातलं जवळजवळ 3 ते 3.5 लाख हेक्टरचं 100% नुकसान झाले. आणि गेले आमच्या वडिलांना पसूनचा न झालेला पावसाळा असा घडला, अतिवृष्टी झाली. साहेब एवढं विद्रोरूप होतं की आम्ही ते पाहूच शकलो नाही. एवढ्या आम्ही बऱ्याच लोकांनी तर आजारी पडलेत, ॲडमिट आहेत. तर पवार साहेबांनी विहिरी बुजलेल्या आहेत, ही जमिनी घासून गेलेल्या आहेत, पाईपलाईन गेलेले आहेत, जनावर झाले, घरांची पडझड झालेली आहे. आणि गेलेली माती, खड्डे पडलेले सरकारने, पवार साहेबांनी ह्याच्या पूर्ण विचार करून सर्व शेतांची दुरुस्ती शासनामार्फत करून द्यावी, विहीर दुरुस्ती करून द्यावी. विमा कंपनीच्या बऱ्याच लोक चुकीच्या कोरा फॉर्म घेतलेत. ऑफलाईन ऑनलाईन फॉर्म जे आहेत हे काही शेतकऱ्यांना बांधतच जाता येत नाही, त्याचं नॉलेजच नाही आहे. तुम्ही आज 8 दिवस आम्ही शेतात जाऊ देऊ शकत नाही, 72 तासात तुम्ही तक्रार नोंदवा म्हणता. आमच्या शेतकऱ्याला त्याचं ज्ञानच नाहीये. तुम्ही वीज नाही गावात, वीज नाही, खांब पडलेत, विहिरींचं भरपूर नुकसान झाले, पैप गेलेत आणि अतोनाट नुकसान, माती गेलेली. आम्ही भरू शकतो. जमीन होत्याची नव्हती, शेती झालेली आहे. नेत्यांना उशीर झाला असं वाटत नाही तुम्हाला? उशीर झाला असं म्हणता येणार नाही, पण उशिरा का होईना
योग्य तो न्याय. जवळपास 3 महिने झालं नुकसान होऊन कोणी फिरकलं नाही पहिल्या पावसात नुकसान झालं, त्याचे पंचनामे चालू होते. नंतरचा जो पाऊस आला तो भयानक रुद्र रूप घेऊन आला. तर तुमच्या हातात काय मदत पडली आतापर्यंत 1 रुपया मदत नाही आमच्या हातात. तुमच्या हातात पडली काही नाही साहेब, मदतीचा विषयच नाही. मागं पंचनामे केले आणि झाकून ठेवले. कोण ठेवले? तुम्हाला वाटतंय पंचनामे झाले, सगळ्याच गोष्टी उशिराच्या पंचनामे केले, नुसते जागची जागी कागद दाबून ठेवले, काही पण त्यांनी दखल दिलेली नाही. निश्चितच मिलिंद, एक महत्वाची गोष्ट या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांनी बोलून दाखवलेली आहे की शरद पवार हे जाणते राजे आहे. शेतकऱ्यांच्या सगळ्या समस्याचा त्यांना चांगला अभ्यास आहे. त्यामुळे शरद पवारांच्या या दौऱ्यातून शेतकऱ्यांच्या हाती चांगलं पडेल, त्यांना लवकरात लवकर मदत मिळेल. उशिरा का होईना सगळे नेते विरोधी पक्षातील असतील, सत्ताधारातील असतील, आता ते शेताच्या बांध्यावर येऊ लागले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. सिद्धार्थ, तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. आम्ही वेळोवेळी तुझ्याकडनं ताजी माहिती घेत राहू. तुर्तास बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. हैदराबादमध्ये काल रात्रीपासून पुन्हा एकदा मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. रात्रीपासून शहराच्या अनेक भागात पाणी साचलंय. मुसळधार पावसामुळे पुन्हा एकदा या भागाला पुराचं संकट चांगलंच भेडसावत आहे. दमदार पावसामुळे सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं. मातीचा एक बंधाराच वाहून गेल्यानं जुन्या हैदराबादमधल्या चांद्रयान गुट्टा या भागातले ही दृश्य पाहतोत, जिथे रस्त्यांना नदीचं रूप आलं होतं. सोबतच या बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज 18 लोकमत.